लंडनमधील म्युझियममधील वाघनखांच्या अस्सलतेबाबत इतिहास संशोधकांनी शंका उपस्थित केली आहे। तरीही राज्य सरकार ही वाघनखं शिवछत्रपतींनी वापरलेली अस्सल वाघनखं असल्याचा दावा करत असल्याच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या वतीनं प्रतिकात्मक वाघनखं घेऊन निदर्शनं करण्यात आली। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार राज्यातील अनेक मूलभूत प्रश्नांवरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी राज्य सरकारनं वाघनखांचा विषय पुढे आणला असून सरकारनं कोल्हापुरात खोटी वाघनखं आणण्याचा प्रयत्न केला तर संघर्ष होईल असा इशारा दिलाय। परंतु नामदार सुधीर मुनगंटीवार हे वाघनखे खोटे घेऊन फसवेल महाराजांचा अपमान करतायत, महाराष्ट्राचा अपमान करतायत। हा भाजपचा एक नवीन फंडा नाही, हा जुनाच फंडा वर्षानुवर्ष सुरू आहे की लोकांना फसवायचं, लक्ष विचलित करायचं आणि निवडणुकीसमोर जायचं। परंतु मुनगंटी साहेब, तुम्ही एक लक्षात ठेवा, ह्या फसवेगिरीनं तुम्ही तुमच्या मतदारसंघात पडलेलात, तुम्ही हारलेलात। भाजपने हे आता आपले धंदे बंद करावेत। लोकांना न फसवता विकासावर बोला, बेरोजगारीवर बोला, लोकांना काही गरिबी हटवण्यासंदर्भात बोला, त्यावर काय न बोलता वेगळ्या मार्गाने लक्ष विचलित करण्याचे जे काम चाललेलं आहे तेव्हा नाही, महाराष्ट्र फसणार नाही। तुम्हाला महाराष्ट्र विधानसभेला 100% तुम्हाला घरी बसवून राहणार नाही। हे असले धंदे बंद करा। शिवरायांचा अपमान नाही सहन करणार आम्ही। आणि जर तुम्ही चुकून जर कोल्हापुरात वाघनखे, खोटी वाघनखे आणण्याचा प्रयत्न केलात तर तुमचा आमचा मोठा संघर्ष होईल, हे बाकी सगळ्या भाजप सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे। या निदर्शनांमध्ये शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, हर्षल सुर्वे, संजय जाधव, सुहास डोंगरे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते।